गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। भगवद्गीता ज्ञानेश्वरीच्या आधारे सुरू असलेल्या ह्या प्रवचन मालिकेचे शीर्षक अध्यात्म यात्रा असे आहे। अध्यात्म यात्रेचे आजचे हे 166वे प्रवचन पुष्प आहे। ह्या अध्यात्म यात्रेत सहभागी झालेले माझे सर्व सहप्रवासी साधक बंधू भगिनी आपल्या प्रत्येकाच्या हृदयात सदैव उपस्थित व उपलब्ध असणाऱ्या भगवंतास गुरुतत्वास साष्टांग नमस्कार। ही प्रवचन मालिका भगवान श्रीकृष्ण प्रभू श्री राम संत ज्ञानेश्वर माऊली व सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या कृपेने इच्छेने आधाराने आशीर्वादाने व फक्त त्या सर्वांच्याच कर्तृत्वाने सुरू आहे। आपण भगवद्गीता ज्ञानेश्वरीचा 18वा अध्याय मोक्ष संन्यास योग याचे अध्ययन रूपी श्रवण करत आहोत। कालच्या 165व्या प्रवचन पुष्पात आपण कर्माच्या 3 श्रेणी कोणत्या आहेत आणि त्यातील सर्वोत्तम कर्माचा प्रकार कोणता आहे याचे श्रवण केले। आजच्या 166व्या प्रवचन पुष्पात आपण सात्विक कर्ता कसा असतो आणि भगवान श्रीकृष्णांची प्रत्येक मनुष्याकडून सात्विकतेची अपेक्षा का आहे, कशी आहे याचे अध्ययन रूपी श्रवण करणार आहोत। दररोज प्रमाणे आजच्या प्रवचन पुष्पाच्या शेवटी भगवान श्रीकृष्ण व संत ज्ञानेश्वर माऊली आजच्या अर्जुनाला, आजच्या सामान्य माणसाला कोणता संदेश, कोणता विवेक विचार समोर ठेवणार आहे हे देखील आपण ह्या प्रवचन पुष्पाच्या शेवटी समजून घेणार आहोत। कुरुक्षेत्राच्या अतिपवित्र व अमर युद्ध भूमीवर गुरु श्रीकृष्ण व शिष्य अर्जुनाचा, भगवान श्रीकृष्ण व भक्त अर्जुनाचा सुख संवाद, मधुर संवाद, अमर संवाद, अति पवित्र संवाद सुरू आहे। गुरु श्रीकृष्ण शिष्य अर्जुनाला विविध विषयावर मार्गदर्शन करून त्याला अंतर्बाह्य स्थिर शांत करून त्याने त्याचे कर्म, युद्ध कर्म सर्वोत्तम प्रकारे करावे यासाठी त्याच्यामध्ये परत एकदा आत्मविश्वास निर्माण करत आहेत। आपल्या गुरूंच्या मार्गदर्शनाचे मनोभावे श्रवण करून शिष्य अर्जुन देखील हळूहळू टप्प्याटप्प्याने क्रमाक्रमाने आत्मज्ञानाच्या मंदिराची एक एक पायरी चढत चढत स्थिर, शांत, प्रसन्न व परत एकदा उत्तुंग आत्मविश्वासाने भरलेला आहे हे स्पष्ट जाणवत आहे। अर्जुनाची ही स्थिरता, शांतता, त्याचा मेरू पर्वता एवढा झालेला आत्मविश्वास पाहून विवेकाचे महापर्वत असणारे गुरु श्रीकृष्ण प्रेमाचे, करुणेचे, दयेचे, आनंदाचे, समाधानाचे सर्वात खोल महासागर असणारे गुरु श्रीकृष्ण
प्रसन्नतेचे, विनम्रतेचे सर्वोच्च दीपस्तंभ असणारे गुरु श्रीकृष्ण, आत्मज्ञानाचे अजरामरपणे तळपत असणारे महातेजस्वी ज्ञान सूर्य गुरु श्रीकृष्ण, कर्मशास्त्राचे सर्वोच्च अधिकारी सर्वोत्तम पुरुष गुरु श्रीकृष्ण अति आनंदी होतात, अति प्रसन्न होतात व अर्जुनाशी पुढे संवाद साधण्यास सुरुवात करतात. गुरु श्रीकृष्ण शिष्य अर्जुनाला म्हणतात, अर्जुना, आता थोड्याच वेळापूर्वी मी तुला कर्माच्या 3 श्रेणी कोणत्या आहेत, त्यातील सर्वोत्तम कर्म कोणते आहे आणि ते सर्वोत्तम कर्म म्हणजेच सात्विक कर्म मनुष्याने का केले पाहिजे याचे श्रवण मी तुला घडवले. आता मी तुला सात्विक कर्ता कसा असतो, माझी प्रत्येक मनुष्याकडून सात्विक कर्ता होण्याची अपेक्षा का आहे, सात्विक कर्ता झाल्याने मनुष्याला अंतर्बाह्य आनंदी कसे राहता येते याचे श्रवण घडवणार आहे. ते देखील तू स्थिर व शांत चित्ताने नेहमीप्रमाणे समजून घे. अर्जुना, जो मनुष्य आसक्तीपासून मुक्त असतो, जो मनुष्य अहंकार रहित, अभिमान रहित असतो, जो मनुष्य दृढ निश्चयी, दृढ संकल्पी मनाची दृढता प्रत्येक कर्मात निर्माण करू शकतो, जो मनुष्य प्रत्येक क्षण उत्साहाने संपन्नतेने घालवू शकतो, जो मनुष्य यश अपयशाने अविचल असतो, दोन्ही परिस्थितीमध्ये समतोल राखू शकतो, अशा मनुष्याला सात्विक कर्ता किंवा सात्विक मनुष्य असे म्हटलेले आहे. अर्जुना, कर्माची गुणवत्ता, कर्माचा दर्जा सर्वोच्च राखण्यासाठी जे 3 घटक आवश्यक आहेत ते म्हणजे कर्माबद्दलचे ज्ञान, कर्म आणि कर्ता म्हणजेच कर्म करणारा. हे 3 घटक कर्माची गुणवत्ता एकत्रितपणे वाढवण्यासाठी, कर्माचा दर्जा सर्वोच्च राखण्यासाठी आवश्यक असतात. कर्म करताना मनुष्य त्याच्या प्रकृतीच्या आधारे आणि 3 गुणांच्या द्वारे करत असतो. 3 गुणांचे भेद सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण हे मी तुला याआधी बरेचदा विस्तृतपणे समजावून सांगितलेले आहे. पण तरी सुद्धा सत्वगुण म्हणजे चांगुलपणाचा गुण, रजोगुण म्हणजे संमिश्र गुण, कधी चांगला तर कधी अज्ञानाचा, अविवेकाचा, आणि तमोगुण म्हणजे संपूर्ण अज्ञानाचा, संपूर्ण अविवेकाचा, संपूर्ण अविचाराचा गुण आहे. अर्जुना, कर्ताच कर्माला हळूहळू नियत मार्गाकडे निर्देशित करत असतो. जो सद्गुणी मनुष्य कर्म करतो त्याच्या चांगुलपणाच्या आधारे तो त्याचे प्रत्येक कर्म निर्देशित करत असतो. रजोगुण संमिश्रतेच्या आधारे करत असतो, तर तमोगुण असणारा तामसी मनुष्य अविचाराच्या, अविवेकाच्या आणि अज्ञानाच्या आधारे त्याचे कर्म निर्देशित करत असतो. अर्जुना, या 3 गुणांच्या आधारे प्रत्येक मनुष्य त्याचे कर्म करत असतो. पण आपण आता सात्विक कर्ता म्हणजे सत्व गुणाच्या आधारे कर्म करणाऱ्या मनुष्याचे वैशिष्ट्ये समजून घेणार आहोत. सात्विक कर्ता हा मुक्त संघ असतो. मुक्त संघ म्हणजे त्याने जमवलेल्या, कमवलेल्या भौतिक वस्तू, सांसारिक वस्तू, त्याच्या कुटुंबाच्या, त्याच्या स्वतःच्या साठी लागणाऱ्या वस्तूबद्दल तो आसक्त नसतो.
त्यापासून तो मुक्त असतो. त्याच्या वैयक्तिक जीवनामध्ये कौटुंबिक कर्मासाठी, सामाजिक कर्मासाठी, उदरनिर्वाहाच्या कर्मासाठी तो कर्तव्य भाव निर्माण करतो. पण त्या कर्मातून निर्माण होणारे कर्मफळ याबद्दलही तो आसक्त नसतो, अलिप्त असतो. तो त्याच्या जीवनामध्ये महान गोष्टी साध्य करत असतो, पण त्याचे सर्व श्रेय तो भगवंताला, त्याच्या गुरूंना, त्याच्या आई वडिलांना देत असतो. असा हा सात्विक करता अनामवादी असतो. गर्वापासून, अहंकारापासूनही मुक्त असतो. तो कधीही कोणत्याही कर्माची बढाई मारत फिरत नाही. यशाचे सर्व श्रेय भगवंत, गुरु, माता पिता आणि इतरांना देत असतो. अशा प्रकारचा सात्विक करता, याचे काही उदाहरण घेऊन आपल्याला सात्विक करता कसा असतो, त्याचे आचरण कसे असते हे समजून घ्यावे लागेल. अर्जुना, ध्रुव बाळ हे सर्वांना माहिती आहे. ध्रुव बाळाला त्याच्या वडिलांचे प्रेम मिळावे म्हणून त्याने अनेक प्रयत्न केले, पण त्याची सावत्र आई ध्रुव बाळाला त्याच्या वडिलांपासून सदैव दूर ठेवायची. त्याच्या सोबत कठोरतेने वागायची, कठोर शब्द त्या ध्रुव बाळाला वापरायची. त्यामुळे ध्रुव बाळ बरेचदा नैराश्यात जायचे, दुःखात जायचा. त्याच्या दुःखाचे, नैराश्याचे कारण शोधण्याचा प्रयत्न त्याने अगदी बालपणातच सुरू केला. त्याने परमात्म्याचा धावा सुरू केला. परमात्म्याचा शोध घेऊन त्याला विचारावे की हे भगवंता, माझ्या दुःखाचे, नैराश्याचे कारण काय आहे. यासाठी तो घराबाहेर पडला, जंगलात गेला. कारण त्याला घरामध्ये राहून त्याच्या दुःखाचे, नैराश्याचे कारण, त्याची उत्तर त्याला सापडतच नव्हते. जेव्हा तो जंगलात गेला तेव्हा त्याला तिथे नारद ऋषी भेटले. नारद ऋषींनी त्याला ध्यान मार्ग सांगितला, तपश्चर्या कशी करावी सांगितली, आध्यात्मिक उन्नती कशी करावी सांगितली. आणि अगदी बालपणातच ध्रुव बाळ आध्यात्मिक प्रवासाला त्याने सुरू केला. नारद ऋषींना त्याने गुरु मानले आणि गुरूंची आज्ञा, गुरूंच्या सूचना याचे पालन तंतोतंत केले. कठीण तपश्चर्या केली, अथक परिश्रम केले आणि भगवंताचे दर्शन व्हावे या उदात्त, शुद्ध आणि प्रामाणिक हेतूने त्याने तपश्चर्या केली. आणि त्याचे फळ म्हणजे साक्षात भगवंताला, विष्णूला त्याला दर्शन द्यावे लागले. ज्या कारणासाठी त्यांनी तपश्चर्या केली ते होते म्हणजे त्याच्या दुःखाचे, नैराश्याचे कारण शोधणे. पण जेव्हा भगवान विष्णू त्याच्या समोर अवतरले, जेव्हा त्यांनी त्या ध्रुव बाळाला दर्शन दिले, तेव्हा तो निशब्द झाला. त्याला हेही आठवेना की त्याने दुःखाचे कारण, त्याच्या नैराश्याचे कारण शोधण्यासाठी तपश्चर्या केली होती. भगवंताला पाहून निशब्द झालेल्या ध्रुव बाळाच्या कपाळाला खुद्द भगवंतानी, विष्णूंनी त्यांचा दिव्य शंख त्याच्या कपाळाला लावला. तेव्हा ध्रुव बाळ काही शब्द बोलण्यास सुरुवात केली आणि तेव्हाही तो फक्त भगवंताचे नामस्मरणच करत होता. त्याच्या गुरूंनी, नारद मुनींनी त्याला जो पवित्र मंत्र दिला होता त्याचाच उच्चार तो करत होता. भगवंताचे नामस्मरणच तो करत होता. अनेक ऋषींना, महामुनींना घोर तपश्चर्या करून देखील
भगवंताचे दर्शन इतक्या सहज प्राप्त होत नाही. त्या परमात्म्याचे दर्शन इतक्या सहज प्राप्त होत नाही. पण त्या ध्रुव बाळाला त्याच्या सात्विकतेमुळे, त्याच्या उदात्त, शुद्ध, प्रामाणिक आणि नम्र हेतूमुळे अगदी लहान वयातच, बालपणातच साक्षात भगवंताला त्याचे दर्शन द्यावे लागले. आणि जेव्हा भगवंताने ध्रुव बाळाला दर्शन दिले तेव्हा तो त्या भगवंताचीच स्तुती करत होता, त्याचेच गुणगान गात होता, त्याचेच नामस्मरण करत होता. त्याचाच पवित्र मंत्र, भगवंताचाच पवित्र मंत्र तो उच्चारत होता. अशा प्रकारचा हा सात्विक करता ध्रुव बाळासारखा असतो, जो अभिमान रहित, अहंकार रहित असतो. ध्रुव बाळाने सुद्धा त्या भगवंताच्या दर्शनाचे श्रेय त्याच्या गुरूंना म्हणजे नारद मुनींना दिले, त्याच्या आई वडिलाला दिले. आणि त्या परमात्म्यालाही त्याचेच दर्शन त्यानेच घडवले, ही त्याचीच इच्छा होती. हा भाव, शुद्ध, प्रामाणिक, उदात्त, पवित्र आणि नम्र भाव अगदी बालवयातच त्या सात्विक कर्त्याला म्हणजेच ध्रुव बाळाला प्राप्त झाला होता. सात्विक कर्ता भगवंताचा दिव्य महिमा सदैव सांगत असतो. सात्विक कर्ता सद्गुणी असल्यामुळे तो प्रत्येक परिस्थितीमध्ये चित्ताचा, मनाचा, अंतःकरणाचा समतोल राखू शकतो. त्याच्या चित्तामध्ये कर्तृत्वाचा अभिमान कधीही येऊ देत नाही, कर्तृत्वाचा अहंकार कधीही येऊ देत नाही. कर्माबद्दलही तो आसक्त नसतो, कर्मफळाबद्दलही आसक्त नसतो. तो त्याच्या शुद्ध, उदात्त, प्रामाणिक, दृढ निश्चयी, दृढ संकल्पी कर्म करत असतो. कर्माशीही आसक्त राहत नाही, कर्मफळाशीही आसक्त राहत नाही, अभिमानही ठेवत नाही, बडाई देखील मारत नाही. अनेक वेळा असे होते की मनुष्याला त्याचे शौर्य दाखवावे लागते, तर कधी कमीपणाही घ्यावा लागतो. या दोन्ही परिस्थितीमध्ये जो स्थिर राहतो तो सात्विक कर्ता आहे असे तू नक्की समज अर्जुना. कारण सात्विक कर्ता हा स्वतःवर दृढ नियंत्रण ठेवतो. उत्साहाची परिस्थिती असो, आनंदाची परिस्थिती असो, की नैराश्य निर्माण करणारी परिस्थिती असो, की दुःखाची परिस्थिती असो, दोन्ही परिस्थितीमध्ये समतोल राखणारा हा सात्विक कर्ता असतो अर्जुना. तो त्याचे कर्म प्रेरणेच्या आधारे म्हणजे ज्ञानाच्या आधारे करत असतो. आणि त्याला मनोमनी हे नक्कीच माहिती असते की कर्मफळ देणारा तो भगवंत आहे, तो गुरु आहे, आई वडिलांची कृपा आहे, हे त्याला मनोमनी माहित असते. त्यामुळे तो कर्म सर्वोत्तम प्रकारे करण्यामध्येच लक्ष केंद्रित करतो अर्जुना. कारण त्याचा हेतू उदात्त असतो. अथक परिश्रम करायला तो कधीही मागे पुढे पाहत नाही. जीवनाचा प्रत्येक क्षण तो सर्वोत्तम कर्मातच घालवण्याचा प्रयत्न करतो. आणि तो कर्म सत्कर्मात त्याच्या सद्गुणांच्या, सदाचाराच्या आधारे परावर्तित करतो अर्जुना. कारण त्याचे स्वतःवर दृढ नियंत्रण असते. अति उत्साहाने तो दबून जात नाही, नैराश्यामध्ये खचून जात नाही. द्वैत परिस्थितीमध्ये म्हणजे आनंद आणि दुःख, नफा आणि तोटा, फायदा आणि नुकसान, जय पराजय, यश अपयश, अशा द्वैत स्थितीमध्ये स्वतःच्या मनावर संपूर्ण नियंत्रण ठेवून, चित्त शुद्ध, पवित्र आणि प्रामाणिक ठेवून, अंतःकरणाची एकात्मता, एकरूपता ठेवून
कर्म प्रत्येक परिस्थितीत सर्वोत्तम प्रकारे करणारा हा सात्विक कर्ता जीवनाचा संपूर्ण समतोल राखणारा असतो. अर्जुना, वैयक्तिक कर्म असो, कौटुंबिक कर्म असो, सामाजिक कर्म असो, उदरनिर्वाहासाठी पोट भरण्यासाठी केलेले कर्म असो, तो प्रत्येक कर्मात लक्ष संपूर्ण केंद्रित करून संतुलित समतोल राखणारे जीवन जगणारा हा सात्विक कर्ता असतो. अर्जुना, सात्विक कर्त्याचे अजून एक उदाहरण म्हणजे जटायू पक्षी. जटायू हा गिधाड पक्षी होता, पण तो प्रभू श्री रामाचा परमभक्त होता, परम शिष्य देखील होता. रावणाने जेव्हा माता सीतेचे अपहरण केले होते आणि माता सीतेला जेव्हा रावण घेऊन जात होता, तेव्हा म्हातारा झालेला जटायू पक्षी त्याने रावणाचा मुकाबला केला. त्याला संपूर्णपणे माहित होते की रावणासमोर एक क्षण देखील टिकणे भल्या भल्यांना शक्य नव्हते. तर म्हातारा जटायू पक्षी त्याच्या समोर एक क्षण देखील उभा राहू शकणार नव्हता हे त्याला मनोमनी माहित होते. पण जटायू पक्षी हा सात्विक असल्यामुळे, प्रभू श्री रामांचा भक्त असल्यामुळे त्याने दुसऱ्यांदा विचार केलाच नाही. माता सीतेचे रक्षण करणे हे सात्विक कर्म आहे हे त्याला माहित होते आणि त्या सात्विक कर्मासाठी जटायू सारखा सात्विक कर्ता त्याने त्याच्या प्राणाचे बलिदान दिले. रावणाने त्याच्यावर प्राणघातक हल्ला केला, त्याला अगदी ठारच केले, पण तरी सुद्धा जटायू पक्षाचे प्राण पूर्णपणे गेले नव्हते. कारण प्रभू श्री रामांचे दर्शन त्याला झाले नव्हते. जटायू पक्षी प्रभू श्री रामांची वाट पाहत तिथे प्राण त्याग करण्याची वाट पाहत होता. प्रभू श्री राम माता सीतेचा शोध घेत घेत जेव्हा माता सीतेच्या दिशेने गेले, तेव्हा त्या प्रभू श्री रामांना जटायू पक्षी प्राण त्याग करण्याची वाट पाहत, प्रभू श्री रामांची वाट पाहत होता हे प्रभू श्री रामांना कळले. प्रभू श्री रामांनी जटायूचे डोके त्यांच्या मांडीवर ठेवले, त्याच्या शौर्याचे कौतुक केले, स्तुती केली. त्याच्या डोक्यावरून प्रेमाने हात ठेवला, तेव्हा जटायू पक्षाने त्याचा प्राण त्याग केला. असा हा पुण्य कर्म करणारा पक्षीही असू शकतो, सात्विक कर्म करणारा पक्षी देखील असू शकतो. आणि पहा अर्जुना, त्या एका पक्षाला प्रभू श्री रामाच्या हाताने अंतिम संस्कार करण्याचे भाग घडले. किती सौभाग्य आहे त्या पक्षाचे, ज्याला प्रभू श्री रामांनी आपल्या हाताने अंतिम संस्कार दिले. जे पुण्य प्रभू श्री रामांच्या वडिलांना दशरथालाही प्राप्त झाले नव्हते, राजा महाराज दशरथांनाही जे प्राप्त झाले नाही, ते पुण्य एका पक्षाला प्राप्त झाले. असे हे सात्विक कर्म सात्विक कर्ता शुद्ध प्रामाणिक उदात्त पवित्र हेतूने करत असतो. आणि जेव्हा ते कर्म करत असतो, तो कर्मफळाचा विचार करत नाही. जटायू पक्षीने देखील कर्मफळाचा विचार केला नाही. माता सीतेला वाचवण्याचा प्रयत्न करण्याचे कर्म
त्याचे कर्मफळ म्हणजे जटायू पक्षाचा मृत्यू, प्राण गमावणे ह्याचा विचार त्याने केला नाही. त्याने फक्त त्याचे सात्विक कर्म केले आणि म्हणून त्याचे फळ म्हणजे साक्षात विष्णूचे अवतार प्रभू श्री रामांनी त्याचे अंत्यसंस्कार केले आणि त्याचे नाव अजरामर झाले. असा हा सात्विक कर्ता असतो अर्जुना. पुढे अजून एक उदाहरण द्यायचे झाले म्हणजे अंगद. वानर सेना जेव्हा समुद्राच्या तीरी आली तेव्हा तो विशाल समुद्र पाहून प्रत्येक वानराने ठरवले की ह्या समुद्राला पार करून माता सीतेला कसे परत आणावे. तेव्हा अंगदाने परत एकदा जटायूचे उदाहरण सर्वांसमोर ठेवले, जटायूची आठवण करून दिली, प्रत्येक वानराला प्रेरित केले आणि सांगितले की सात्विक कर्म करण्यासाठी आपल्याला फक्त कर्म प्रेरणा आवश्यक आहे. कर्म करून घेणारा तो भगवंत आहे. तेव्हा प्रत्येक वानराने श्रीराम हा महामंत्र उच्चारून जेव्हा दगड समुद्रामध्ये ठेवले, फेकले, तेव्हा ते दगड तरंगू लागले आणि राम सेतू निर्माण झाला. सात्विक कर्म करणारा मनुष्य किंवा प्राणी, अगदी वानर, अंगद सारखा वानर, हनुमंतासारखा मरकट, जटायू सारखा गिधाड सात्विक कर्म करू शकतो. त्या भगवंतावर विश्वास ठेवू शकतो. कर्म करताना हेतू उदात्त, शुद्ध, प्रामाणिक, पवित्र ठेवू शकतो आणि सात्विक कर्ता होऊ शकतो. तर मनुष्य देखील एक सात्विक कर्ता होऊच शकतो ना अर्जुना. जो आशीर्वाद जटायू पक्षाला मिळाला, ध्रुव बाळाला बालपणात मिळाला, हनुमंताला मिळाला, अंगदाला मिळाला, तोच आशीर्वाद, तीच कृपा मनुष्याला, प्रत्येक मनुष्याला सात्विक कर्म केल्यानंतर मिळणारच आहे ना अर्जुना. मग प्रत्येक मनुष्याकडून माझी हीच अपेक्षा आहे की त्याने सात्विक कर्म करावे. कर्म करताना हेतू शुद्ध, प्रामाणिक, उदात्त आणि पवित्र ठेवावा आणि स्वतःला सात्विक कर्ता बनवावे. हीच माझी प्रत्येक मनुष्याकडून अपेक्षा आहे अर्जुना. कारण परमात्मा प्रत्येक साधकाचा, प्रत्येक भक्ताचा, प्रत्येक शिष्याचा तो त्याच्या सात्विक कर्मात यशस्वी झाला की अयशस्वी झाला हे पाहत नाही, तर त्याचा त्या कर्माच्या मागे हेतू शुद्ध होता की नाही, उदात्त, प्रामाणिक आणि पवित्र होता की नाही, कर्माचा हेतू पाहत असतो. कर्माचे कर्मफळ परमात्मा पाहत नाही अर्जुना. आणि प्रत्येक कर्म ज्याच्या मागे शुद्ध, प्रामाणिक, उदात्त आणि पवित्र हेतू आहे त्याला कर्मफळ देण्याचे कर्तव्य हे भगवंताचे, परमात्म्याचे आहे अर्जुना. अर्जुना, प्रामाणिक, शुद्ध, उदात्त आणि पवित्र प्रार्थनेचे उत्तर नेहमीच भगवंत देत असतो अर्जुना. आणि ते उत्तर म्हणजे उत्तम कर्मफळ, ज्याचा विचार सात्विक कर्ता कधीच करत नसतो. कारण सात्विक कर्ता हा कर्माच्या कर्मफळापासून स्वतःला अलिप्त ठेवतो. म्हणून तो प्रत्येक क्षणी, प्रत्येक परिस्थितीत यश आणि अपयशापासून स्वतःला अलिप्त ठेवू शकतो. आणि असा अलिप्त ठेवणारा मनुष्यच त्याचे कर्म सर्वोत्तम प्रकारे करत असतो अर्जुना. सात्विक कर्ता हा प्रत्येक परिस्थितीमध्ये नियंत्रण, स्वनियंत्रण, स्वपरीक्षण आणि स्वतःच्या चित्ताचे समतोल ठेवत असतो.
जेव्हा उत्साह दाखवायचा असतो तो आवश्यकतेनुसार उत्साह दाखवतो. स्वतःवर दृढ नियंत्रण, दृढ संकल्पी, दृढ निश्चयी हा सात्विक कर्ता असतो. त्याचा हेतू उदात्त असतो. स्वकेंद्रित किंवा स्वार्थामुळे त्याचा हेतू कधीही नसतो. स्वार्थापासून सदैव मुक्त असणारा हा सात्विक कर्ता अगदी चिकाटीने, दृढ निश्चयाने प्रत्येक कर्म सात्विक कर्मात बदलतो. भौतिक सांसारिक आसक्तीपासून सदैव दूर राहतो. महान कार्य जरी पूर्ण केले तरी त्याच्या चित्तामध्ये अहंकाराचा आणि अभिमानाचा साधा ओरखडा देखील येत नाही. कारण तो नक्की जाणतो की यश आणि अपयश, नफा आणि तोटा, विजय पराजय, फायदा नुकसान ह्या द्वैतामुळे मला कोणताही फरक पडणार नाही. माझे कर्म मी सर्वोत्तम प्रकारे करेन. कारण यश आणि अपयश ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत हे तो नक्की जाणतो. म्हणून तो त्याचे कर्म सर्वोत्तम प्रकारे करू शकत असतो. अर्जुना, तू देखील एक सात्विक, सद्गुणी आणि सदाचारी मनुष्य आहेस. तुझे कर्म, तुझे युद्ध कर्म करण्यासाठी या कुरुक्षेत्राच्या रणांगणावर तू उभा आहेस. द्वैतामुळे तुझे मन विचलित झालेले आहे. काही क्षणासाठी तुझा भावनिक असमतोल झाला होता, पण त्यातून तू आता पूर्णपणे बाहेर पडताना दिसत आहेस अर्जुना. कारण तू देखील त्या ध्रुव बाळासारखे माझा परमभक्त आहेस. तू देखील त्या जटायू पक्षासारखे माझा परमभक्त आहेस अर्जुना. तू देखील त्या हनुमंतासारखे माझा परमभक्त आहेस अर्जुना. तू काही क्षणासाठी हे विसरला होतास. बघ, तुझ्या मागे मागे या कुरुक्षेत्राच्या रणांगणावर मी एक योद्धा असून तुझा रथ हाकत आहे, तुझा सारथी बनलो आहे, तुझा चाकर बनलो आहे अर्जुना. ज्याप्रमाणे प्रभू श्री राम त्या जटायू पक्षीवर प्रेम करत होते, ज्याप्रमाणे भगवान विष्णूंनी ध्रुव बाळाला कृपा केली होती, ज्याप्रमाणे हनुमंतावर भगवान श्रीराम आतोनात प्रेम करत होते, तेवढेच प्रेम मी तुझ्यावर करतो अर्जुना. म्हणून मी कुरुक्षेत्राच्या रणांगणावर तुझा रथ हाकण्याची, चाकरी करण्याची देखील कर्तव्य बजावत आहे अर्जुना. अर्जुना, उठ, उभा राहा. तुझ्या समोर पडलेले शस्त्र आत्मविश्वासाने उचल आणि तुझे युद्ध कर्म एक सात्विक कर्म समजून त्या सात्विक कर्त्याप्रमाणे कर्मफळाची अपेक्षा न करता, कर्मफळाचा विचार न करता शुद्ध, प्रामाणिक, उदात्त आणि पवित्र हेतूने कर अर्जुना. शुद्ध, प्रामाणिक, उदात्त हेतू म्हणजे धर्माचे रक्षण करणे, सदाचारी लोकांचे रक्षण करणे. हाच तुझ्या कर्मामागील शुद्ध, प्रामाणिक, पवित्र आणि उदात्त हेतू आहे अर्जुना. अशा प्रकारचे मार्गदर्शन गुरु श्रीकृष्ण द्वापार युगातील अर्जुनाला करत आहे. आजच्या अर्जुनाला, आजच्या सामान्य माणसाला गुरु श्रीकृष्ण व संत ज्ञानेश्वर माऊली हाच संदेश, हाच विवेक विचार समोर ठेवत आहेत की प्रत्येक मनुष्याने त्याचे कर्म सात्विकतेच्या आधारे, सद्गुणांच्या आधारे, सदाचाराच्या आधारे करावे. त्या कर्मामागील कर्म प्रेरणा हेतू शुद्ध, प्रामाणिक, उदात्त आणि पवित्र ठेवावा आणि स्वतःला साध्या कर्त्यापासून सात्विक कर्त्यामध्ये रूपांतरित करावे. ही भगवंताची एकमेव अपेक्षा आहे. कारण असा सात्विक कर्ताच द्वैताच्या काळात यश अपयश, फायदा नुकसान, नफा तोटा, आनंद दुःख, जय पराजय अशा विविध द्वैताच्या काळामध्ये
स्वतःवर संपूर्ण नियंत्रण ठेवू शकतो. मनाची, चित्ताची, अंतःकरणाची, हृदयाची समतोलता राखू शकतो. सात्विक करता यश मिळाल्यावर आनंदाने होरपळून जात नाही आणि अपयशी झाल्यामुळे दुःखाने वेढला जात नाही. सात्विक करता द्वैतामध्ये समतोल राखतो. त्याची दृष्टी प्रगतिशील असते. त्याचा हेतू उदात्त असतो आणि प्रत्येक मनुष्याने साधकाप्रमाणे त्याचा आध्यात्मिक प्रवासही करावा. त्याची चेतना सर्वोच्च स्तरावर, शुद्ध स्तरावर, पवित्र स्तरावर घेऊन जावी. भौतिक क्षेत्राशी, सांसारिक वस्तूंशी जरी संबंधित असलो तरी चेतना शुद्ध ठेवावी. चेतनेतील हे परिवर्तन मनुष्याला मर्यादित स्वतःपासून अमर्यादित स्वतःपर्यंत घेऊन जाईल. त्या परमानंदापर्यंत घेऊन जाईल. ही हमी, हा विश्वास गुरु श्रीकृष्ण व संत ज्ञानेश्वर माऊली आजच्या ह्या श्रवणातून आजच्या अर्जुनाला, आजच्या सामान्य माणसाला देत आहेत. आपण भगवद्गीता ज्ञानेश्वरीचा 18वा अध्याय मोक्ष संन्यास योग याचे अध्ययन रूपी श्रवण करत आहोत. उद्याच्या 167व्या प्रवचन पुष्पामध्ये आपण मनुष्याचे आचरण कसे नसावे, मनुष्याने कसे वागू नये याचे अध्ययन रूपी श्रवण उद्याच्या 167व्या प्रवचन पुष्पात आपण करणार आहोत. आपण सर्वांनी आज परत एकदा वाणी सेवा करण्याची संधी व सौभाग्य दिले त्याबद्दल आपला आजन्म ऋणी व कृतज्ञ राहील. आजची झालेली वाणी सेवा भगवान श्रीकृष्ण, प्रभू श्री राम व संत ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणी, सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या पवित्र पादुकावर व आई वडिलांच्या चरण कमलावर मनोभावे अर्पण करूया. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. सद्गुरुनाथ महाराज की जय.